अजय आणि दिनेशची जोडी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर पंकज असतील. पंकज प्रभावी गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहेत. मागची स्पर्धा आठवते, आई महामाई देवी चषक कोपरेपाड्याचं मैदान होतं आणि त्या मैदानावर उल्लेखनीय कामगिरी या संघाने केली. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये पटकावणारा हा संघ देखील राहिला होता. परंतु आज पहिली मॅच खेळत असताना कोणत्या गेम प्लॅनिंग मात्र खेळतील. नक्कीच विचारधारा तर एकच असेल की चांगलं क्रिकेट, परंतु त्या विचारधारेवर मात्र यशस्वी होतील का. पंच इशारा देतात की मॅचला होते सुरुवात. पंकज पहिला चेंडू घेऊन अजयसाठी. अगदी ब्लॉकमध्ये मिसफिल्ड झाली, अगदी आपण पाहिली आहे. चेंडू वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेनं स्लो झाला, तिकडे धावा मात्र मिळती 2. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर आत्मविश्वास उंचावला अजयचा, कारण की अगदी ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला गेला होता आणि त्याचा बेनिफिट देखील मिळालाय. परंतु दुसऱ्या बाजूने आपण विश्लेषण करायचं झालं ना, तर मग 2 बंधू सध्या तरी अजयने खेळ सांभाळलाय पहिल्या बॉलवर. पहिल्या राऊंडचा शेवटचा मुकाबला असेल. हो हो, तीच तर सरप्राईज डिलिव्हरी. आणि नक्कीच आपण बघितलं की या मैदानावर या क्रीजवर अशा प्रकारचे डिलिव्हरीज आपण पाहिले की बॅटरला सरप्राईज करू शकतायत आणि ते केलंय देखील. सध्या तरी आपण पाहिलं. मग आता काय तयारी असेल पंकज कांदलच्या विरोधात बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका उडवलाय, हवेत आहे. हा फटका निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. चांगला फटका, चांगला झेल मात्र प्रेक्षकांनी टिपलाय, परंतु हा षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. चांगला उत्तुंग आपण बघितला, षटकार लगावला गेला. डबलीला आपण बघितलं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, बाउन्सरचा मारा केला, परंतु त्या माऱ्यामध्ये यश मिळालं. परंतु डेफिनेटली 1 बाउन्सर फॉर दी ओव्हरची आपण पहिलं ताकीद देखील दिली गेली आहे. टीमची टोटल आपण बघितली आहे ना, पुढे सरकली आहे 8च्या आकड्यावर. फेकलेले चेंडू या ओव्हरमध्ये 4. खाली राहणारा चेंडू आपण पाहिला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता जिथून अजयने आडव्या बाटनं, परंतु दुसऱ्या बाजूने दिनेशने काहीतरी सांगितलं की कोणत्या दिशेने फटका खेळायला हवा होता. परंतु मित्र म्हणे की उसळी आली नाहीये त्या चेंडूमध्ये, तेच कारण की बेट केलं गेलं इथे. शेवटचा चेंडू असेल पहिल्या ओव्हरमध्ये. चांगला खोल टप्प्यामध्ये गॅपमध्ये आहे, लॉंग ऑनला फिल्डर आहे तिकडे. चांगली फिल्डिंग झाली, एकदा मात्र मी यायला चांगली गोलंदाजी, कारण की षटकारानंतर चांगलं कमबॅक, गुड कमबॅक पाहायला मिळालं. षटक समाप्त झालंय पहिलं, जे पंकज कांदलचा पहिला जवळजवळ 3 बॉलमध्ये आल्या होत्या 8, परंतु त्यानंतर आली फक्त 1. अशा करून आपण बघितलं की एका षटकामध्ये आल्या फक्त 9 धावा. षटकाची झाली समाप्ती बिनबाद. 9ची सुरुवात मात्र कुठपर्यंत घेऊन झाली दुसऱ्या षटकामध्ये. चला ऐकूया डीजेला, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करूया मॅच मध्ये. थँक्यू डीजे. इथून आपण बघितलं तर मग जवळ षटक समाप्त झालाय. मंचावर पाहुण्यांचा शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये त्याच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जयवागोबा युवा ग्रुप कुंभारपाडा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय गावदीच पण माणीचा पाडा, अशी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. दीपक दुसरा षटक घेऊन स्ट्रगल करतायत अजय. दिनेश यांना स्ट्राईक कधी मिळेल प्रश्न हा मोठा आहे.
दिनेशकडे सुद्धा आपण बघितलं तर चांगली बॅटिंग करण्याची क्षमता, परंतु त्या क्षमतेवर सध्या खरं उतरण्याचा प्रयत्न अजय करतायत. चांगला फटका, ओव्हर पिच चेंडू लॉफ्ट केलाय, हवेत आहे, परंतु फिल्डर तिकडे चांगला कॅच पकडला गेलाय. विकेट क्रमांक 1, पहिला मोठा धक्का अजयच्या रूपानं परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. पहिली सफलता मिळवून देण्याचं कार्य केलंय गोलंदाज दीपक गिरदोलेने. थैंक यू डीजे. तो बच्चे लोग पर्दा पकड़ कर बैठे हैं ना, उनको बोलता हूँ पर्दा आप छोड़ दीजिए. बच्चे लोग पर्दा छोड़ना है आपको. लाल वाला पर्दा जो पकड़ के रखा है वो छोड़ना है. हमारे गब्बर नहीं तो आएंगे वहां पे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आता. सचिन ॲज अ कॅप्टन. डॉट चेंडू आपण पाहतोय. विश्लेषण करायचं झालं तर आतापर्यंत चांगल्या प्रकारे कमबॅक. अजयची विकेट. दिनेश यांना स्ट्राईक कधी मिळेल. सुरुवातीला आलेले ओपनिंगला आलेले खेळाडू आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडकडे फक्त आणि फक्त भूमिका करत आहे. त्यावेळेला हवेत पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये सलगचा दुसरा झेल पकडला गेलाय. परतावं लागेल देखील सचिनला. परतलाय कारण की इथून आपण पाहिलं तर सुंदर कॅच पकडला गेलाय आणि सफलता मात्र या षटकामध्ये दुसरी दीपक गिरदोलेने आपल्या संघासाठी मिळवून दिलंय. आला तारप्याचा तालपुरी धरच माझा हात. आला तारप्याचा तालपुरी धरच माझा हात. सतीश आता येत आहेत. आपण पाहिलं तर सतीश मला वाटते कर्णधाराचा आहेत. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर जी बॅटिंग लाईनअप आहे चांगली आहे, परंतु प्रत्येक खेळाडूंचा जर विचार करायचा झाला तर नक्कीच मोठा फटका. आतापर्यंत बाद होणारे खेळाडू मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्येच बाद झालेत. सचिनसाठी हा चेंडू आपण बघितला तर अगदी ऑफस्टंपच्या बाहेर वाईट चेंडूचा इशारा देखील येताना पाहायला मिळतोय. आणि जी चर्चा आम्ही करत होतो ना की या स्पर्धेमध्ये काय सरप्राईज आहे, काय सरप्राईज आहे, काय सरप्राईज आहे, ते सरप्राईज मात्र नक्कीच आलेलं आहे आता आमच्या समोर. तर आपण बघितलं सरप्राईज आहे ते सांगेनच आता काय आहे. चांगला फटका खेळलाय परंतु फिल्डर पोहोचणार नाहीयेत. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार आणि हा मिळेल शानदार चौकार. थँक्यू खेळाडू आहे त्यांना विनंती असेल की पडद्याच्या मागे बसला तर बरं होईल. पडद्याच्या मागे बसा किंवा आपण जो मंडप आहे त्या मंडपाच्या मध्ये जाऊन बसा. खुर्च्या आहेत तिकडे, खाली करून देत नसतील तर आम्हाला सांगा. खेळाडू कक्षामध्ये कटचा फटका केला जातोय. इथून आपण बघितलं एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न होईल. 2 धावा अगदी इझी. टीमची टोटल पुढे सरकली गेली आहे 16 या आकड्यावर. षटकाची समाप्ती झाली 2. दिनेश ओपनिंगला आलेले खेळाडू, परंतु त्यांना स्ट्राईक कधी मिळेल तर आता तो प्रश्न निर्माण झाला आणि कदाचित मिळेल ती तिसऱ्या षटकामध्ये त्यांना स्ट्राईक. जाऊया डीजेकडे, पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू
खरोखर टॉप लेवलला आहे बिरसा मुंडा ट्रॉफी. हे गाणं पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत या इनिंग मध्ये, कारण की भरपूर सुंदर असं संगीत रचलं गेलं आहे. जे आमचे मित्र म्हणजेच किशोरजी मडवी मॅन फ्रॉम धानेव, जे आपण बघितलं तर रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. बॅकफुटला आपण बघितलं, नक्कीच पंच केला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं एकदा मात्र चोरली. दुसऱ्याचा प्रयत्न नाहक ठरू शकतोय, नाहक ठरू शकतोय, नाहक ठरू शकतोय. डेफिनेटली तेच चित्र घडू शकतंय. तिसऱ्या अंपायरला मात्र आता मात्र राफेल केलं गेले. बघावं लागेल की काय घडलंय ते चित्र. थँक्यू डीज. नक्कीच तिसऱ्या अंपायरच्या नक्कीच आपण बघितलं तर मग चे चित्र अंपायर नक्कीच नॉन स्ट्राईक एंडकडे बेल्स नाही आहेत ना. अंपायर सुरेंद्र गटाल बेल्स नाही आहेत ना. या सिटीज आउट, डिसिजन इज आउट. त्याबरोबर आपण बघितलं की जी टेक्निक वापरली गेली आहे ना गोलंदाजाने, अगदी वेळेच्या आधी चेंडूला पकडलं आणि लक्ष कुठे होतं आणि नक्कीच निशाणा कुठे होता आणि ते चित्र पाहायला मिळालं. काही पे निघाय काही पे निशाणा आणि विकेट मात्र इथून मिळवले. रनआउटच्या स्वरूपात दिनेश यांना परतावं लागेल आणि फलंदाज मात्र बाद. ज्या वेळेला आपण पाहिलं तर हा चेंडू नक्कीच चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. टीमच्या टोटलमध्ये जर आपण नजर टाकली आहे ना तर टीमची टोटल जी आपल्याला पाहायला मिळते फलकावर 17, त्यावेळेला हवेत खेळलेला फटका धोकादायक ठरू शकतोय आणि यस डेफिनेटली तेच चित्र घडलंय. कॅच पकडलंय तिकडे, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक गावदी स्पोर्ट्स माणीचा पाडा संघ सध्या अडचणीमध्ये फसलाय. हे चित्र या विकेटने पुन्हा एकदा पाहायला मिळालंय आणि धाव संख्या मात्र फलकावर आहे ती म्हणजे स्थिर. थँक्यू डीजे. हा लक्ष असू द्या, पंचांना एक सूचना देतो आणि प्रत्येक संघाला एक सूचना देतोय, कारण की फ्रंट कॅमेरा
वर्क करत नाही आहे, कारण की जाणूनपूर्वक एखाद्याने आपल्या फ्रंट कॅमेऱ्याची वायर आहे ती कट केलेली आहे. त्यामुळे आता वाईडसाठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यूची डिमांड करू नका. आणि रनआउटसाठी नक्कीच तुम्ही घेऊ शकता, कारण की आपण अँगल साईड अँगल कॅमेरा ऑन आहे, त्यामुळे तिथून रनआउटचा आपण रिव्ह्यू घेऊ शकतोय. दरम्यान आपण बघितलं इथे विकेट, परंतु लक्ष असू द्या, ही जे कोणी जाणीवपूर्वक अशी कार्य करतंय, ज्या कार्याला जर निदर्शनात आलं तर मग मात्र त्याला आमच्या सातिवली स्टाईलमध्ये त्याचा आम्ही समाचार करणार आहोत. लक्ष असू द्या, जे पण कोणी कार्य केलंय अगदी चुकीचं कार्य केलंय. अगदी मी तर म्हणेन जी वायर कट केलेली आहे, दगडाने टेचून कट केलेली आहे, जो पण कोणी व्यक्ती असेल किंवा असा जर निदर्शनात आला तर मग त्या व्यक्तीला आम्ही आमच्या सातिवली स्टाईलमध्ये मग आम्ही त्यांचा पाहुणचार करणार आहोत. लक्ष असू द्या, जो भी कोई रहेगा, कोई भी जिसने भी किसने ये कार किया है ना, उसको हम छोड़ेंगे नहीं, अगर पता चलेगा तो हमें. या वेळेला आपण बघितला फटका हवेत आहे, परंतु फिल्डर पुन्हा इकडे तिकडे आलेत. इथून पाहिलं आपण तर कॅच पकडली आहे. विकेट आणखीन एक डाऊन, विकेटचं पतन. थैंक यू डीजे. 3 गेंदों में 3 विकेट यहाँ पे चटकाई गेंदबाज का नाम है मिस्टर राम. राम ने बेहतरीन किया है गेंदबाजी में अपना बड़ा वाला काम, और काम करके दिखाया. 3 गेंदों में 3 विकेट यानी कि हैट्रिक लेने का कारनामा किया है, तो अब उनको भी मिलेगा 300 रुपए का इनाम. देखो अब कट किया है यहाँ पे बैकफुट से खेलना चाहते थे. 1 रन यहाँ से आसानी से मिलेगा. 21 रन संख्या आगे बढ़ेगी टीम की, जहाँ टोटल पहुंच चुकी है 18 रनों पर. कहीं ना कहीं इस टीम को नज़र सी लग गई, क्योंकि उन्होंने अब तक जैसे देखेंगे ना, अजय ने जिस तरह से स्टार्ट किया था, एक छक्का लगा था, लेकिन उनके बाद अगर देखो ना तो विकेट की जैसे झड़ी लग गई है. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 3 ओवर में देखेंगे तो कुल मिलाकर 6 के औसत से रन बन चुके हैं, यानी कि 18 रन. अभी भी 6 गेंदों का खेल शेष है. इन 6 गेंदों में कितने रन बनेंगे यहाँ से? अब गेंदबाजी करने के लिए आए गेंदबाज साईनाथ. बड़ा हिट लगाने का प्रयास किया था, लेकिन गेंद को अच्छी तरह से देखा नहीं. गेंद और बल्ले के बीच अच्छा मिलाप हुआ नहीं, इसकी वजह से एक गेंद डॉट आती हुई नजर आई है. 2 बल्लेबाज है मैदान के अंदर. एक तरफ है विशाल, दूसरी तरफ है राजेश, कि अपनी टीम को पूरी तरह से इस मुकाबले में लेकर आएंगे, अच्छी बल्लेबाजी करने में कामयाब होंगे. फिर से वही गेंद देखेंगे तो बड़ा वाला हिट लगाने का प्रयास कर रहे हैं, लेकिन प्रयास में वो नाकामयाब रहे. अब तक 2 बार उन्होंने कोशिश की, लेकिन दोनों बार असफल रहे. 4 गेंदें अब बची है. किस तरह की गेंदबाजी हो रही है, क्या लाजवाब गेंदबाजी. क्योंकि इस तरह की गेंदबाजी से अगर देखेंगे ना तो पूरी तरह से इस टीम को मुश्किल में लाया जा सकता है. और एक हवा में खेला हुआ शॉट, यहाँ पे खिलाड़ी है तैनात. देखो मौका और एक बन गया, और एक विकेट का नुकसान होता हुआ. जैसे कि मानो झटके पे झटका, बड़ा वाला झटके पे झटके दे जा रहे हैं. और देखो टीम का टोटल है ना कहीं रुक सा गया है 18 रनों पर. और ये झटका कितने नंबर का दिया है? 8 नंबर का ये झटका लगा है. इस बार अगर देखेंगे तो इस शॉट को खेला ही नहीं बल्लेबाज ने. दूसरे रन का प्रयास है, वहां पे 2 रन आसानी से मिलेंगे इस गेंद पर. 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ेगी 20 रनों पर. गेंदें हो चुकी है इस ओवर की 4, अभी भी 2 गेंदें शेष है. अब देखेंगे यहाँ से तो कहीं ना कहीं
मुश्किल में फंस गई है टीम। अब इन दो गेंदों में अगर दो बड़ी हिट आते तो शायद से कुछ अच्छा टोटल यहाँ से नजर आ सकता है, लेकिन वो खेलने का प्रयास करेंगे क्या बल्लेबाज? करना तो होगा उनको, उनको भी पता है अपनी टीम के लिए क्या करना है। प्रयास तो किया है, हवा में है गेंद, गिल्लाड़ी नीचे, और एक विकेट का नुकसान होता हुआ। कहीं ना कहीं ये जो विकेट है ना, जिस तरह से आई है ना, तो यहाँ पे वही विकेटों ने परेशान करके रखा है टीम को, और सफलता पे सफलता दिए जा रहे गेंदबाज। हर एक गेंदबाज ने अगर देखेंगे तो जिस तरह से गेंदबाजी करे लाजवाब। विकेट नंबर 8, विकेट नंबर 9 है ये, यानी कि अब आखिरी विकेट बचा है। और इस आखिरी विकेट को अगर देखेंगे ना तो किस तरह से क्या खेलने में कामयाब होंगे। आखिरी गेंद इस इनिंग की, रन संख्या यानी कि पूरी तरह से रुक गई 20 रनों पर। रिवर्स खेलने का प्रयास था, रिवर्स खेलने में कामयाब नहीं हुए, और इसी के साथ इस ओवर का खेल समाप्त होता हुआ। इस ओवर में देखो कितने रन आए थे। इस ओवर में जिससे गेंदबाजी करी तो केवल 2 रन आए। पहले ओवर में 9 रन आए थे, दूसरे ओवर में 7 रन आए थे, और तीसरे ओवर में देखेंगे तो 2 रन आए। कुल मिलाकर जिस तरीके की जो गेंदबाजी रही है ना, शानदार गेंदबाजी रही है, और शानदार गेंदबाजी की बदौलत एक अच्छी टीम को रोका गया। क्योंकि इस टीम का अगर रिकॉर्ड देखेंगे ना तो इस टीम का रिकॉर्ड इस श्रृंखला में अच्छा रहा है, क्योंकि इस टीम ने भी एक यहाँ पे टाइटल पिछले कुछ टूर्नामेंट में अगर देखेंगे ना तो जीत भी लिया है, लेकिन इस बार वो वाला परफॉर्मेंस वो देने में नाकामयाब रही है। पहले 4 ओवर का खेल हमने देखा, केवल बच चुके 20 रन, यानी कि 21 रनों का टारगेट है, और इस 21 रनों का टारगेट को किस तरह से पूरा किया जाएगा, किस तरह से दिखा किया जाएगा, ये भी हम जरूर देखने की। लेकिन उससे पहले एक डीजे ब्रेक, डीजे के पास जाएंगे, गाना सुनेंगे, उसके बाद इस टोटल को चेंज करते हैं मैदान के अंदर जरूर नजर आएंगे। तब तक बजाओ डीजे अनिकेत। हेलो, ये जिसने भी ये जो कांड किया है ना, अगर हमारे नज़रों में अगर कहीं से आ जाएगा ना, तो सातिवली की स्टाइल में उनका हम उनका पाहुनचार जरूर करेंगे। मतलब उसको क्या कहते हैं, खातिरदारी। सातिवली स्टाइल में उनकी खातिरदारी बराबर करेंगे। लेकिन क्योंकि जिस तरह से ये आपने बड़ा वाला नुकसान किया है ना, देखो अब इतना सारा केबल है, उसको खराब करने का कांड किया है, क्या मिला इससे? यही छोटी सोच रहती है ना इंसान को, यही छोटी सोच इंसान को कभी आगे जाने नहीं देती, ना खुद जाते हैं ना दूसरों को आगे जाने देते हैं। मॅचला होती आहे सुरुवात. आपण बघितलं तर पहिला चेंडू आपण पाहिला खेळला जातोय. 2 बॅटर आपण बघितले तिकडे जे बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहेत, सूरज आणि राम.
ही जोडी आपण पाहतोय ना, या जोडीकडून ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ जर आपण बघितला तर चांगला राहिलाय असोसिएशनमध्ये, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. तर या मॅचमध्ये तो चांगला खेळ मात्र आता दर्शवतील का. छोटं टोटल आहे 24 मध्ये 21 धावा, परंतु ही छोटं टोटल जर डिफेन्स करायचं असेल तर मग गोलंदाजी तितकी चांगली करावी लागेल. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये राम भुवर हा खेळाडू मात्र बाद झालाय. परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अशोकजी भीमरा अँड अनंताजी महाले गावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहे, त्यांच्या माध्यमातून षटकाराकरिता 500चं कॅश प्राइज असणार आहे. सॉरी, षटकारांच्या हॅट्रिक करता फक्त षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अशोकजी भीमरा अँड अनंताजी महाले, अनंता महाले यांचा जर आपण उल्लेख केला तर गावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इव्हन जोडी आहे ती देखील, आणि त्यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिक करता 500चं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 2 झालेत. लक्ष आहे ते म्हणजेच 24 बॉल मध्ये 21. सचिनचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साइडला. अजय दोदडे त्या ठिकाणी पुढे सरसावला होता. चेंडूला उचलतो, चेंडूची फेकी करते, तोपर्यंत निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर साईनाथ पाडवीच्या बॅटमधनं ह्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दोन्ही टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 4. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर आडव्या बॅटनं चेंडूला हाफ वॉलीवर घेतलाय, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेटच्या दिशेने, परंतु चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळण घेतोय. चांगली फिल्डिंग होईपर्यंत निश्चित आपण या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 6. जवळजवळ 35 ते 36 धावा जरी धावफलकावरती असतात तरी मात्र एक फायटिंग टोटल स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता, परंतु मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवला होता गावदेव स्पोर्ट मानेचा पाडा टीमनं, आणि बॅक टू बॅक विकेट मात्र डाऊन झाल्या आणि धावसंख्येचा आलेख आहे तो कमी निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळाला. लक्ष आहे 21 धावांचं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू फेकून झालेत, पहिल्या ओव्हरचे मात्र कंप्लीट. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 7 आपल्याला पाहायला मिळतात. कुठल्या तरी एका गोलंदाजाला मात्र विकेट मिड ऑन ओव्हर हाताळावी लागेल प्रेशर बनवायचं असेल तर, कारण भरपूर बॅलन्स हा अकाउंटमध्ये आपल्याला कमी पाहायला जरूर मिळतो. गावदेव स्फोट मानेचं वाड्या टीम मध्ये कमी धावफलक स्कोर बोर्डवरती लावला गेला आणि निश्चितच आता मात्र चांगला संघर्ष करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील केला जातो. सायनाथ पाडवी ऑन स्ट्राइक वरती. यावेळेस आपण पाहिला बॅकफुटला गेले, जागा बनवले, त्याच्यानंतर पॉइंटच्या दिशेने चेंडूला मात्र ढकललंय. दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली 9 या कड्यावरती. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र एकमेव औषध ते म्हणजे कष्ट, आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर निश्चितच तुम्ही अडचणींना देखील करू शकता नष्ट. यावेळेस आपण पाहिलं तर डायरेक्ट
हिट देखील स्टँडवरती केलं होतं, परंतु एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होतं सिंगलच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचलंय 10च्या घरामध्ये. 10 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल अजय धोदडेचा. यावेळेस हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये नाही तर बॅटची चुंबन घेऊन जाणारा हा बॉल होता. आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर सूरज देखील आउट. गुलाब से आया गावामध्ये फुगेवाला आलाय. गुलाब से आया गावामध्ये फुगेवाला आलाय. आलाय तर येऊन दे ना गुलाबला फुगा घेऊन देऊन दे. आलाय तर येऊन दे ना गुलाबला फुगा घेऊन देऊन दे. गुलाब से आया गावामध्ये फुगेवाला आलाय. गुलाब से आया गावामध्ये फुगेवाला आलाय. षटकातील पुढचा बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो अजयच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक तेज तरार बॉल होता. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आहे 10 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच चांगला फटका होता या ठिकाणी स्टेट ड्राईव्हचा. एक सिंगल धावे ते सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 11च्या घरामध्ये. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस हवाई हल्ला केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी षटकार पेश केला आणि धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचली 17च्या घरामध्ये. आता मात्र 4 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 4 ची गरज. त्यावेळेस क्लोज क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट सतीश जाधवचा. जवळजवळ 30 ते 35 धावा धावफलकावरती असत्या तर निश्चितच एक फाईट आपल्याला चांगली पाहायला मिळाली असती. शेवटचे मॅच फायनल फायनल डे पर्यंत. ओके ठीक आहे. ओके फाय चालेल सांगतो. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू मात्र बॅक टू बॅक 2 डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. एक चांगले अनाउन्समेंट आलेले आहे सर्व खेळाडूंना. कुठल्याही प्रकारची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली मग विकेटची असो षटकारांची असो की मग चौकारांची असो. त्याचनंतर षटकाराच्या बाहेर जर झेल घेतला तरी सुद्धा कॅश प्राइज आहे. मात्र विकेट षटकार किंवा मग चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली
तर गावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अनंताजी महाळी आणि त्यानंतर अशोकजी भीमरा यांच्या माध्यमातून 500चा कॅश प्राइज असणार आहे. आणि मैदानाच्या बाहेर जर कोणी झेल घेतला तर तरी सुद्धा मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि हे कॅश प्राइज आपण पाहिलं ना तर अनलिमिटेड आहे, अगदी फायनलच्या मॅच पर्यंत. जवळजवळ 26 जानेवारी पर्यंत हे पारितोषिक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. क्या बात आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅच जिंकलाय तो म्हणजेच जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमनं अँड हार्डक धोदडे ब्रदर्स अजय धोदडे अँड दिनेश धोदडे फ्रॉम टीम आई गावदेवी स्पोर्ट माणीचा पाडा.